शेतकरी मित्रांनो, सगळ्यात सर्वात मोठी बातमी, पीएम किसानचा 22वा हप्ता आता वितरित होणार आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा सन्मान निधी योजनेच्या पुढील म्हणजेच 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यातील आणि देशातील सर्व शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे। पहा इकडे, आज एक अत्यंत आनंदाची बातमी आणि मोठी दिलासा देणारी बातमी आहे। अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या या हप्त्याची प्रतीक्षा आता अखेर संपली आहे। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी जो आता वितरित होणार आहे त्याबद्दलची सगळ्यात मोठी खबर म्हणावी लागेल। आता योजनेच्या इकडे बघू शकता तुम्ही, योजनेच्या 22व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख आता शासनाकडून निश्चित करण्यात आली आहे। येत्या 13 मार्च रोजी 2026 रोजी देशभरात पीएम किसानचा उत्सव म्हणजेच त्या दिवशी पीएम किसानचा हप्ता सुरू करण्यात आला, त्या दिवशी अतिशय उत्साहात करण्यात आला। त्याबद्दलची सगळ्यात मोठी खबर म्हणावी लागेल, राज्य सरकारने आता साजरा करणार आहे, कारण की राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पीएम किसानचा हप्ता सुरू केलेला, मग राज्य सरकारने साजरा केलेला हा योजनेचा सण, त्यामध्ये याच महत्त्वपूर्ण कार्यक्रमामध्ये आयोजित साधून या योजनेचे 22व्या हप्त्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा करण्यात आली आहे। म्हणजे या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी पीएम किसानचा हप्ता चालू करण्यात आला होता, पण त्याच दिवशी पुन्हा एकदा खात्यात पैसे वर्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगत असतो सारखी की 22व्या हप्ता तुमच्या खात्यात हा कधी येणार आहे। बघा इकडे, हा मुख्य कार्यक्रम आसाम राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे। येत्या 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता खुद्द माननीय पंतप्रधानांच्या हस्ते या ठिकाणी योजनेच्या शुभारंभाचा कार्यक्रम इतर रचला गेला आहे। त्यामध्ये योजनेचा शुभारंभ होईल। एका क्लिकवर देशभरातील सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये 22व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा केले जाणार आहेत। इथं वितरण सगळ्यात सुरुवात होणार आहे। म्हणजे इथून जर कार्यक्रम झाला की लगेच तुमच्या बँकेच्या खात्यात इथे रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे सविस्तर आणि अधिकृत नोटिफिकेशन शासनाकडून लवकरच जारी केली जाईल, ज्यामुळे या प्रक्रियेवर अधिकृत शिक्कामोर्तब होईल। पण आणि 13 मार्च 2026 रोजी देशभरातील म्हणजेच काय शेतकरी जे आहेत, शेतकऱ्यांना या रकमेत वितरण होईल का? मग आता बोलूया एका दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे। मित्रांनो, पीएम किसान योजनेमार्फत जो आलेला हा हप्ता आहे, आपल्या राज्य शासनाच्या नमो आणि शेतकरी मान सन्मान निधी योजनेचा हप्ता आहे, त्यामध्येच देखील गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे। अनेक शेतकरी बांधव या हप्त्याची वाट पाहत आहेत। सध्या या परिस्थितीनुसार अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे की नमोचा हप्ता जो आहे का, शेतकरी योजनेचा हा हप्ता देखील पीएम किसानच्या 22व्या हप्त्यासोबतच वितरित केला जाणं शकतो। म्हणजेच काय, नमो आणि पीएमचा हप्ता एकत्र येऊ शकतो का? तर हो, परंतु मित्रांनो, इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची आहे की नमोचा हप्ता जो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत राज्य शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। सध्या ही केवळ एक शक्यता आहे। जसे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून ही हप्त्या संदर्भात सगळ्यात मोठी खबर म्हणावी लागेल। बघा, शासनाकडून कोणतीही नवीन आणि अधिकृत अपडेट येईल तसे आम्ही तुम्हाला देऊ, पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी तुमच्यापर्यंत नक्की माहिती ही पोहोचणार आहे। आम्ही पोहोचवण्याचं काम करतो, त्यामुळे इकडे लक्ष देऊन पाहायचं आहे की शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा सन्मान निधी असू दे, योजनेच्या पुढील म्हणजेच 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यातील सर्व आणि देशातील सर्व शेतकरी बांधवांसाठी ही ब्रेकिंग न्यूज आणि गोड बातमी म्हणावी लागेल। त्यासाठी शेतकरी बांधवांना तुम्हाला मी आता पुन्हा एकदा सांगतो, यामध्ये अशा काही गोष्टी घडल्या आहेत, त्यामध्ये की आता शेतकरी योजनेबाबत हप्त्याबाबत राज्य सरकारने तर अद्याप निर्णय घेतलेला नाही, पण राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही पण यामध्ये सफल ठरणार आहे। बघा, हप्त्या संदर्भात शासनाकडून कोणती अजून नवीन अधिकृत अपडेट आलेली नाही, त्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत आहोत। बघा, एकच सांगतो तुम्हाला, आता जर पीएमचा आणि नमोचा, समजा पीएम किसानाला आणि नमोचे दोन्ही आले, तसेच प्रकारे लाडक्या बहिणीचे पण पैसे लवकर देणार। त्यामुळं हा व्हिडिओ सोडू नका, हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत, लाडक्या बहिणीपर्यंत पोहोच करा। पुढचा व्हिडिओ त्याच्या बाबतीतच लाडक्या बहिणी असू दे किंवा नमोचा हप्ता असू दे त्याच्यावरती बनवणार आहे। चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू